व्यापाऱ्यांनी 1.5 लाख कोटींचा जीएसटी बुडवलेला आहे। खामगावातील कारवाईवर अपीलीय अधिकाऱ्यांकडून शिक्कामोर्तब। डाळ व्यापाऱ्यांनी जवळपास 1.5 लाख कोटींचा जीएसटी बुडवला। या संदर्भात सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूया। राज्यभरामध्ये डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल 1.5 लाख कोटी रुपयाचा जीएसटी बुडवल्याचा सातत्याने आरोप होतोय। आपल्यासोबत या ठिकाणी अधिकारी आहेत सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत साहेब, मला सांगा अपीलीय प्राधिकरणाने हा निकाल दिलाय की ज्या पद्धतीने तुम्ही कारवाईचे आदेश पारित केले होते, कुठेतरी तुमचे आदेश खरे ठरवले आणि या व्यापाऱ्याला तब्बल 1 कोटी रुपयाचा जो जीएसटी कर बुडवला आहे तो भरण्यासाठी आता आदेश देण्यात आला। काय वाटते संपूर्ण प्रकरणी? यस, काल दिनांक 29 जानेवारी रोजी डाळ व्यापाऱ्यांकडील कर आकारणी संदर्भात अपीलीय प्राधिकाऱ्यांनी जो आदेश पारित केलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे। साधारणतः 2.5 वर्षांपूर्वी इकडील कार्यालयाने डाळीवर कर आकारणी करणारा पहिलाच आदेश पारित केला होता आणि हा फर्स्ट अँड मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल आदेश असल्यामुळे गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी असंख्य घटनांची एक शृंखला सुरू होती, जसं डाळ व्यापाऱ्यांविरुद्ध खामगावात अनेक FIRs दाखल झाल्यात, माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन्स दाखल करण्यात आल्यात, आमच्या विभागाने देखील सदर प्रकरणी असंख्य चौकशा समित्यांची स्थापना केली होती, शिवाय नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर काल ऑनरेबल अपिलेट ऑथॉरिटीचा जो निर्णय आलेला आहे, जो आदेश पारित झालेला आहे तो नक्कीच आनंददायी आहे। निश्चितच एका एकट्या व्यापाऱ्याने कोट्यवधीचा जीएसटी कर या ठिकाणी बुडवलेला आहे आणि अमरावती विभागात देखील आता जीएसटी बुडवणाऱ्या या डाळ व्यापाऱ्यांचं अंकेक्षण सुरू करण्यात आलं। त्यामुळे राज्यभरात जर अशा पद्धतीनं डाळ व्यापाऱ्यांकडून बुडवणारा जो जीएसटी आहे तो जर का या ठिकाणी सरकारद्वारे प्राप्त केला गेला तर निश्चितच अब्जावधी रुपयांचा जो जीएसटीचा कर आहे तो सरकारी तिजोरीमध्ये जमा होऊ शकतो आणि निश्चितच सरकारला याचा मोठा एक फायदा होऊ शकतो। त्यामुळे नेमका जीएसटी विभाग आता या अनुषंगाने देखील काही पावलं उचलेल का, हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।